गृह घोटाळ्याच्या संदर्भामध्ये तुम्ही विधानसभेमध्ये आवाज उठवणार असल्याचं सांगितलं जातंय. नक्की कशा पद्धतीमध्ये हा घोटाळा केला जातोय? कोण कोण सहभागी आहे यामध्ये? राजू शेट्टींनी या संदर्भामध्ये कारागृहाचे जे कैदी आहेत त्यांच्या खरेदीमध्ये 500 कोटी रुपयाचा घोटाळा झाला अशा स्वरूपाचा एक आरोप केला आणि माझ्याशी चर्चा करत असताना त्यांनी या सविस्तर माहिती मला त्या ठिकाणी दिली. कारागृहासाठी जे खरेदी केले गेले जाते ते 3 प्रकारचे खरेदी केले जाते. एक धान्य वगैरे हे जे आहे त्या संदर्भामध्ये म्हणजे मीठ, तेल, धान्य वगैरे ज्या वस्तू आहेत त्यासाठी. दुसरे जे पेरिसेबल आयटम म्हणजे ज्याच्यामध्ये भाजीपाला, अंडी किंवा अशा प्रकारचे ज्यावेळेस खरेदी केले जातात तर दुसऱ्या प्रकारची खरेदी असते. आणि तिसऱ्या प्रकारची जे खरेदी असते त्यामध्ये साबण, टूथपेस्ट वगैरे सारखे पदार्थ खरेदी केले जातात. एकंदरीत 3 प्रकारच्या खरेद्या केल्या जातात. त्यापैकी धान्य खरेदी यावर्षी 350 कोटी रुपयाची झालेली आहे आणि यापूर्वी पण जवळपास 1200-1500 कोटी रुपयाची खरेदी 2-3 वर्षामध्ये झालेली आहे आणि बाकीच्या खरेदी मिळून 500 कोटी रुपयाची खरेदी याही वर्षी झालेली आहे. आत्तापर्यंत केलेल्या खरेदीमध्ये जे निकृष्ट धान्य वगैरे दिलं जातं, निकृष्ट साहित्य झालं जातं, तेल असेल, तूप असेल, धान्य असेल, यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर निकृष्ट दर्जाच्या ह्या सगळ्या वस्तू देऊन एका बाजूला टेंडरमध्ये घोटाळे करायचे, टेंडरमध्ये मग वाढत्या किमतीनं टेंडर घ्यायचे आणि खाली निकृष्ट दर्जाचं असं धान्य पुरवायचं, ही मोडस ऑपरेंडी यांची राहिलेली आहे आणि यामध्ये मोठ्या प्रमाणावर घोटाळा झाला अशी तक्रार आहे. याबद्दलची माहिती मी घेतो आहे. माहिती मिळाल्यानंतर हा संपूर्ण प्रकरण जे आहे ते महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये सरकारकडे मांडणार आहे आणि याची चौकशी करावी अशी मी मागणी करणार आहे. या सगळ्यामध्ये एका जळगाव मधल्या मंत्र्याचा समावेश असल्याचं तुम्ही म्हटलेलं आहे. कोण मंत्री आहे? कशा पद्धतीचा समावेश आहे? राजू शेट्टी यांनी असा आरोप केलेला आहे की या ठिकाणी जळगावचा ठेकेदार आहे आणि जळगावच्या ठेकेदाराला आशीर्वाद जळगाव जिल्ह्यातील एका मंत्र्याचा आहे. आता मंत्र्या कोण आहे हे मला नाही सांगता येणार, कारण त्यांनी पण तसं नाव काही सांगितलं नाही. पण ज्या अर्थी जळगावचा ठेकेदार आहे तर सर्वसाधारणपणे ठेकेदाराबरोबर कोण मंत्री असतात ते जनतेला माहिती आहे. भाऊ, पण तो ठेकेदार कोण आहे जळगाव? ठेकेदाराने स्वतः सांगितलं, इथलं सुनील झवर साई काहीतरी त्याचं नाव आहे. त्याने स्वतः सांगितलं की मी खरेदी केलेली आहे, मी टेंडरमध्ये सहभाग घेतलेला आहे आणि नियमानुसार मी टेंडर घेतलेलं आहे असं त्याने स्वतःच सांगितलेलं आहे, सुनील झवरने. भाऊ, पण जळगावचा ठेकेदार जो सुनील झवर आहे यांनी हा आरोप फेटाळलेला आहे आणि त्याचं असं म्हणणं आहे की मी जो ठेका घेतलाय तो 100 कोटीचा घेतलाय, तर 500 कोटी आले कुठून आणि समोर येणाऱ्या जे काही संकट असतील किंवा काही गुन्हे असतील त्याला मी सामोरं जाईल. नाही, बरोबर आहे. जर त्यानं 100 कोटी काय आहे माहिती आहे की 5 जणांनी टेंडर भरले होते वेगवेगळे आणि या 5 जण मिळून एकत्रित टेंडर घेतलं होतं. हे त्या एकत्रित टेंडरमध्ये सुनील झवरचा कदाचित 100 कोटीचा वाटा असेल. प्रश्न हा नाही आहे की वाटा 100 कोटीचा आहे का 500 कोटीचा आहे. धान्य निकृष्ट दर्जाचं पुरवलं गेलं, ज्या ठेका घेतला, हा प्रश्न आहे आणि त्याची चौकशी झाली पाहिजे. मी कैद्यांबरोबर मागणी घेतली. स्वतः माझा भाचा 7 वर्ष जेलमध्ये निर्दोष सुटला. त्याला याच लोकांनी त्याला या केसमध्ये अडकवलेलं होतं. निर्दोष असताना त्याला फक्त 1 मिनिटाचं फोनवर बोलणं झालं आणि कटाचा सूत्रधार म्हणून त्याला ठिकाणी पकडण्यात आलं आणि त्याला 7 वर्ष विनाकारण तुरुंगात दिलं. हायकोर्टामध्ये केस चालली, कोर्टामध्ये चालली आणि न्यायालयाने ह्याला निर्दोष सोडलं. मी त्याला स्वतः विचारले की काय प्रकार आहे. या ठिकाणी कारागृहामध्ये अत्यंत निकृष्ट दर्जाचं अन्न दिलं जातं, जे जनावरं सुद्धा खाणार नाही अशा स्वरूपाचं त्या ठिकाणी अन्न पुरवलं जातं असं त्याचं म्हणणं आहे. पोळ्या तर अशा दिल्या जातात की जाड, रफ आणि त्याच्यावर अक्षरशः कणिक बाहेरून टाकलेली असते, अशा स्वरूपाच्या पोळ्या आहे. वरण असं असतं की वरण एखादं लिक्विड टाकल्याप्रमाणे त्या ठिकाणी वरण दिलं जातं, जाळ दिसतच नाही. हा जो प्रकार आहे हा कारागृहाचा आहे. मला याबद्दल नीट माहिती नाही. टीव्हीवरील बातम्यांमधून हे समजलं की 400 परवाने देण्यात आले असतील. परवाने जर तपासून नियमाप्रमाणे दिले तर परवाने देण्याचा त्यांना अधिकार आहे, परंतु नियमाच्या बाहेर जाऊन जर परवाने दिले किंवा कोणाच्या दबावामुळे किंवा कोणाच्या वशिल्यामुळे किंवा कोणाच्या नातेसंबंधामुळे दिले असतील, जर नियमाच्या बाहेर असेल, सगळ्या अटी शर्तीची पूर्तता
न करता दिले असतील तर ते गैर आहे. भाऊ, जर कालचा एक प्रकार बघितलं तर 4 वर्षाच्या मुलावर कुत्र्याने हल्ला केलेला आहे आणि त्याचा या ठिकाणी बळी पडलेला आहे. पण मात्र जळगाव शहराचे आमदार यांचं देखील प्रशासन अधिकारी असतील, आयुक्त असतील, हे कोणी ऐकत नाहीये, त्यांचे फोन उचलत नाहीये. त्यामुळे स्थानिक आमदारांचा पण या ठिकाणी संताप व्यक्त केला जातो. हे स्थानिक आमदारांचा काय विषय आहे? त्यांचा विषय आहे की या संदर्भामधल्या ज्या प्रशासकीय यंत्रणा त्यांना कळवणे. पण जळगाव शहरामध्ये महानगरपालिकेमध्ये अनेक प्रशासकीय अधिकारी आहेत आणि या संदर्भामध्ये स्पेशल कॉड सुद्धा त्या ठिकाणी नेमलेला आहे. त्यांची जबाबदारी आहे की या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करणं ही आमदाराची जबाबदारी जशी आपण समजली तशा सर्वात मोठी जबाबदारी आहे महानगरपालिकेची आहे आणि महानगरपालिकेने ते करावं. बऱ्याच ठिकाणी काय असतं की कुत्रे मोकाट फिरत असतात आणि कुत्रे जे आहेत ते समर्था घरचे श्वान असतात, त्यांना हात लावणं जरा कठीण जातं. लाडक्या बहीण योजनेच्या अर्जाची छाननी झालेली आहे. अर्ज खात्यात मोठा घोटाळा झाला असल्याचं संजय राऊत म्हणतात. घोटाळा किती झाला वगैरे मला माहिती नाही, परंतु ही निश्चित आहे की लाडकी बहीण योजना जाहीर करत असताना सरकारने ह्या अटी शर्ती सांगितल्या नव्हत्या. त्यामुळे सहजगत्या सर्वांनीच या ठिकाणी लाभ घेण्याचा प्रयत्न केला. त्यात त्यांचा काही दोष नाही आहे. सरकारने जर लाडकी योजना जाहीर करत असताना म्हटलं असतं की सरकारी कर्मचाऱ्याला घेता येणार नाही, इन्कम टॅक्सवाल्याला घेता येणार नाही, ज्याच्याकडे मोटार आहे त्याला घेता येणार नाही, ज्याच्याकडे पक्कं घर आहे त्याला घेता येणार नाही, तर त्याने अर्ज केले नसते. ते काही सांगता येत नाही. खडसे पुराणा आता संपलेला आहे. मंगेश चव्हाण फार मोठा माणूस नाही. एकनाथ खडसेंवर टीका टिप्पणी करणे फारशी दखल त्याची घेण्याची मला कधीच आवश्यकता भासली नाही. जळगावला जो ठेका दिला गेलेला आहे त्यात काही पोलीस अधिकारी पण पार्टनर आहेत अशी चर्चा आहे. ते नाही सांगता येत मला. चला. जळगाव जिल्ह्याचा विचार केला तर जळगाव जिल्ह्यामध्ये एक पोलीस अधिकारी जे आहे त्याची ड्रग्ज माफियाशी कॉन्टॅक्ट असल्याचं समोर आलं. त्यानंतर आता पुन्हा कारागृहाचा असा घोटाळा जो आहे त्याची चर्चा रंगलेली आहे. काय वाटतंय की कुठेतरी गृहमंत्री जे आहे याबाबत कमी पडतायत? नाही, गृहमंत्री अशा एखाद्या दिवसभरातून शेकडो घटना घडत असतात. या घटनांच्या संदर्भामध्ये प्रत्येक वेळी गृहमंत्र्याला जबाबदार धरलंच पाहिजे असं नसतं. अनेक घटना अशा असतात की त्या ठिकाणचे जे अधिकारी असतात त्यांच्या चुकीमुळे हे निर्णय झाले, पण अधिकाऱ्यांवर दबाव हा गृह खात्याचा राहिला पाहिजे. त्यामुळे या घटना कमी होण्यास मदत होईल. सध्या पालकमंत्री पदावरून वाद रंगलेले आहे. रायगड पालकमंत्रीवरून सध्या वाद सुरू आहे. देवेंद्र फडणवीस म्हणतात की पालकमंत्री येतात आणि जातात, हे काही महत्वाचं नाहीये. आणि त्यावरून संजय राऊत म्हटले की मंत्रिमंडळाशिवाय काही घडलेलं नाही. नाही, असं आहे, पालकमंत्र्याची आवश्यकता नसेल तर सर्व ठिकाणचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काढून टाकले पाहिजे. पालकमंत्र्यासाठी मलाच पालकमंत्री करावं. मी मगाशी एक वेळ म्हटलं होतं की काय गरज आहे की मला या जिल्ह्याचं पालकमंत्री करावं म्हणून लोचटपणा करावा, लाचारीने ते मला पाहिजे असं म्हणावं आणि त्यांचं मुख्यमंत्र्यांनी ऐकून 6-6 महिने पालकमंत्री नेमू नये, हे बरोबर नाही आहे. त्या जिल्ह्यामध्ये 3-3 मंत्री आज आहेत. कोकाटे साहेब आहेत, त्या ठिकाणी भुजबळ साहेब आहेत, त्या ठिकाणी भुसे साहेब आहेत, चौथे झिरवळ साहेब आहे. 4-4 मंत्री त्या जिल्ह्याचे असताना बाहेरच्या मंत्र्याला नेमणं किंवा बाहेरच्या मंत्र्यांना आग्रह धरणं की मला करा, म्हणजे एक प्रकारे स्वार्थ आहे. काहीतरी हजारो कोटी रुपयाचं बजेट आता कुंभमेळ्याचं आहे. त्यामुळे या कुंभमेळ्याच्या बजेटमधला काहीतरी मलिदा मिळावा म्हणून मला पालकमंत्री करावं असा काहींचा आग्रह आहे. 8 दिवसात ठाकरेंचा पक्ष संपेल असं मंत्री गिरीश महाजन म्हणतात. चला.